बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, आपण नक्की कोण आहोत. आपण बऱ्याच गोष्टींवरून स्वतःला तोलत राहतो, जोखत राहतो आणि स्वतः कधीच आपण सापडत नाही. आपल्या विचारांमध्ये मनामध्ये विचारांची अनेक वादळं सतत हिंदकाळत राहतात. सतत कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक. मनाला जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्यावी लागते, नाहीतर ते सतत नकारात्मकतेच्या लाटेवरती स्वार होऊन आपल्याला तिकडे ओढत राहतं आणि आपण आपल्या आयुष्यात काय करायचं आहे हेच विसरून जातो आणि आपण त्याच्यामध्ये सतत गुंतत जातो. अशाच कुठल्या तरी एका क्षणामध्ये मला ही कविता सापडली आणि ती वाचत असताना मी त्यात गुंतत गेले. कारण काय माहिती आहे का, त्यातला प्रत्येक शब्द माझ्या मनाची अवस्था व्यक्त करत होता असं मला वाटलं. कारण प्रत्येक माणूस ना, आपण वरवरच्या गोष्टींमध्येच अडकलेलो असतो, पण वरवरच्या गोष्टी म्हणजे आपण कधीच नसतो. आपल्या आतमध्ये जे काही चाललेलं असतं, आपण स्वतःला किती ओळखतो हे ते म्हणजे आपण असतो. तर ती कविता नॉट नावाची कविता, मूळ कविता एरिन हन्सन यांची आहे असं मी वाचलं. पण प्रत्यक्षात मला फक्त त्यातले अनुवादित शब्द आवडले म्हणून ती कविता मी सादर करत आहे. तुम्ही म्हणजे तुमचं वय नव्हे, तुम्ही म्हणजे तुमचं वय नव्हे, किंवा तुम्ही घातलेल्या कपड्यांचं मापही नव्हे. तुम्ही म्हणजे तुमचं वय नव्हे किंवा तुम्ही घातलेल्या कपड्यांचं मापही नव्हे. तुम्ही म्हणजे तुमचं वजन नव्हे. तुम्ही म्हणजे तुमचं वजन नव्हे किंवा तुमच्या केसांचा रंगही नव्हे. तुम्ही म्हणजे तुमचं नाव नव्हे. तुम्ही म्हणजे तुमचं नाव नव्हे किंवा तुमच्या गालावरच्या खळ्याही नव्हेत. तुम्ही म्हणजे तुम्ही वाचलेली पुस्तकं. तुम्ही म्हणजे तुम्ही वाचलेली पुस्तकं आणि तुम्ही बोलता ते सगळे शब्द. तुम्ही म्हणजे तुमचा सकाळचा जडसर आवाज. तुम्ही म्हणजे तुमचा सकाळचा जडसर आवाज आणि तुम्ही प्रसंगी लपवत असलेले हसू. तुम्ही म्हणजे तुमच्या हास्यातली मिठास. तुम्ही म्हणजे तुमच्या हास्यातली मिठास आणि तुमच्या गालावर उघळलेला प्रत्येक असू. तुम्ही म्हणजे तुमचं एकटं असल्याच्या खात्रीनं मोकळ्या उच्चारावात गायलेलं गाणं. आठवा बरं. तुम्ही म्हणजे तुम्ही एकटे असल्याच्या खात्रीनं मोकळ्या उच्चारावात गायलेलं गाणं. अशी गाणी मी खरं तर राणावनात गायलेली आहेत. मला फार आवडायचं ते एकटं असताना असं उच्चारावात गाणं. तुम्ही म्हणजे तुम्हाला विश्वासार्ह वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी. तुम्ही म्हणजे तुम्हाला विश्वासार्ह वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि तुमच्या प्रेमाची माणसं. आणि तुमच्या प्रेमाची माणसं. तुम्ही म्हणजे तुमच्या शयनगारातल्या भिंतीवरचे फोटो. तुम्ही म्हणजे तुमच्या शयनगारातल्या भिंतीवरचे फोटो आणि तुम्ही ज्यांचं स्वप्न पाहता ते भवितव्य. आणि तुम्ही ज्याचं स्वप्न पाहता त्याचं भवितव्य. तुमच्या आयुष्यातलं हे लखलखीत सौंदर्य म्हणजे तुम्ही. तुमच्या आयुष्यातलं हे लखलखीत सौंदर्य म्हणजे तुम्ही. मात्र ते तुम्ही विसरलेले दिसता. मात्र ते तुम्ही विसरलेले दिसता आणि ज्या गोष्टी म्हणजे तुम्ही कधीच नसता त्याच गोष्टीतल्या व्याख्येत तुम्ही स्वतःला उगाचच तोलत बसता. त्याच गोष्टीतल्या व्याख्येत तुम्ही स्वतःला उगाचच तोलत बसता. खरंच आपण आपला स्वतःचा शोध घेणं राहून जातं आणि आपण बाहेरच्या जगाकडे सतत नजर ठेवून राहतो. स्वतःचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्याचं कर्तव्य काय आहे ते कर्तव्य करत करत आनंदानं जगणं म्हणजे आयुष्य. मी शब्दताज तुळसा ही कविता सादर केलेली आहे. आवडली असणार तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.